गेल्या महिन्याभरात महिलांवर घडलेल्या अत्याचारांच्या घटना पाहता लोकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या सर्व गुन्ह्यांमध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करू असं सरकार सांगत असलं तरी या घटना थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत। याचं कारण म्हणजे नुकतीच नाशिकमध्ये घडलेली घटना। नाशिकच्या देवळाली गावात 15 वर्षीय विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवल्याची खळबळ उडाली आहे। एकतर्फी प्रेमातून तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं। विद्यार्थिनी शाळेत जाताना येताना तरुणाकडे सातत्याने छेडछाड केली जात होती। तब्बल 1.5 ते 2 वर्ष हा छेडछाडीचा प्रकार सुरू होता। लग्न न केल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी तरुणाने पीडित मुलीला दिली होती। तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने अखेर आपलं जीवन संपवलं। विषारी औषध सेवन करून मुलीने आपलं जीवन संपवलं। विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात 10 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तरुणीला घेऊन जाताना संबंधित व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे। या व्हिडिओच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे।